नमस्कार. आज आपण एका अतिशय भन्नाट आणि उपयुक्त विषयावर माहिती घेणार आहोत. आपल्या सर्वांच्याच कपाटात एखादा जुना धूळ खात पडलेला अँड्रॉइड फोन नक्कीच असतो, बरोबर? तर आज आपण याच दुर्लक्षित फोन्सना एक नवीन आणि अत्यंत उपयुक्त असं दुसरं जीवन कसं देता येईल हे पाहणार आहोत. आता साहजिकच एक प्रश्न पडतो, एकदा का आपला जुना फोन कपाटातल्या एखाद्या अडगळीच्या ड्रॉवरमध्ये गेला की त्याचं नक्की होतं तरी काय? जुन्या आठवणी आणि त्यातलं महागडं तंत्रज्ञान यामुळे हे फोन्स फेकून देणं खूप जीवावर येतं. पण दुर्दैवानं ते तिथेच पडून अक्षरशः धूळ खात राहतात. पण इथेच एक अतिशय रंजक आणि थक्क करणारी गोष्ट पाहायला मिळते. नासाच्या मते आपण ज्याला अडगळीत टाकतो त्या एका सामान्य जुन्या फोनमध्ये काही अंतर्ग्रहीय अंतराळ मोहिमांपेक्षाही जास्त संगणकीय ताकद असते. म्हणजे विचार करा, तो नुसता एक जुना डबा नाहीये, तर तो एक ऐतिहासिक आणि अतिशय शक्तिशाली असा कम्प्युटर आहे. बरं, चला तर मग ह्या पूर्ण प्रवासाचा एक धावता आढावा घेऊया. या 17 भारी उपायांची आपण 5 मुख्य भागांमध्ये विभागणी केली आहे. स्मार्ट होम अपग्रेड करणे, दैनंदिन उत्पादकता किंवा काम करण्याची क्षमता वाढवणे, मीडिया आणि मनोरंजन पुन्हा जिवंत करणे, प्रवासातील उपयुक्त टूल्स आणि जागतिक कल्याणासाठी काहीतरी योगदान देणे. तर अजिबात वेळ न घालवता पहिल्या भागाकडे वळूया, स्मार्ट होम अपग्रेड करणे. आता एका गोष्टीतील फरक इथे अगदी स्पष्टपणे दिसून येतो. बाजारात नवीन गुगल नेस्ट हब मॅक्स घ्यायचा ठरवला तर त्यासाठी तब्बल $229 मोजावे लागतात. पण त्याऐवजी तोच जुना अँड्रॉइड फोन वापरला तर खर्च येतो अगदी ₹0. मोफत. सोप्या व्हॉइस कमांड सेटअप आणि एका स्वस्थ ब्लूटूथ स्पीकरच्या मदतीने आपला जुना फोन या अतिशय महागड्या स्मार्ट डिस्प्लेची जागा सहज घेऊ शकतो. कमाल आहे ना? या व्यतिरिक्त घरासाठी याचे अनेक अप्रतिम उपाय आहेत. हाच फोन एक युनिव्हर्सल टीव्ही रिमोट, वायफाय एक्सटेंडर, एक अत्यंत भरोशाचा अलार्म क्लॉक आणि सिक्युरिटी कॅमेरा म्हणूनही वापरला जाऊ शकतो. यातली सर्वात भारी गोष्ट म्हणजे जुन्या फोनवरील ऑटो अपडेट्स बंद केल्यामुळे तो मध्यरात्री अचानक रिस्टार्ट होत नाही. यामुळे तो एक परिपूर्ण आणि 100% खात्रीचा अलार्म क्लॉक बनतो. आणि हो, तो एका उत्तम सिक्युरिटी कॅमेऱ्याचेही काम अगदी चोख बजावतो. चला आता पुढच्या भागाकडे जाऊया. आपली दुसरी श्रेणी आहे दैनंदिन उत्पादकता वाढवणे. बऱ्याचदा आपण घराबाहेर असतो आणि अचानक घरातील किंवा ऑफिसच्या मुख्य कॉम्प्युटरवर असलेल्या महत्त्वाच्या फाईल्सची गरज भासते. या समस्येवर हा केवळ 3 पायऱ्यांचा अत्यंत सोपा उपाय आहे. फक्त क्रोम रिमोट डेस्कटॉप एक्सटेन्शन इन्स्टॉल करा, एक सुरक्षित पिन तयार करा आणि अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. या साध्या प्रक्रियेतून एक रिकामा पडून असलेला फोन एका शक्तिशाली रिमोट कॉम्प्युटर टर्मिनलमध्ये बदलतो. म्हणजे जगाच्या पाठीवरून कुठेही बसून मुख्य कॉम्प्युटर आरामात वापरता येतो. एवढंच नाही तर या जुन्या अँड्रॉइड फोनचा एक अतिशय उच्च गुणवत्तेचा वेबकॅम म्हणूनही वापर करता येतो. झूम किंवा स्काईप मीटिंगसाठी याचा वापर केल्यास लॅपटॉपच्या त्या सामान्य आणि अंधुक कॅमेरापेक्षा खूपच स्पष्ट चित्र मिळतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे आपला मुख्य लॅपटॉप पूर्णपणे मोकळा राहतो, ज्याचा वापर आपण मीटिंग दरम्यान नोट्स काढण्यासाठी किंवा इतर कामांसाठी आरामात करू शकतो. आता आपण मनोरंजनाच्या श्रेणीकडे वळूया. मीडिया आणि मनोरंजन पुन्हा जिवंत करणे. पूर्वीच्या काळी एकाच कामासाठी बनवलेल्या गॅजेट्सची एक वेगळीच मजा होते, नाही का? आजकालच्या सततच्या नोटिफिकेशन्सच्या कटकटीशिवाय एकाच कामावर लक्ष केंद्रित करणारी ही उपकरणे जुन्या नॉस्टॅल्जिक आठवणी नक्कीच जाग्या करतात. जुना फोन फक्त फॅक्टरी रिसेट करून आणि त्यात काही निवडक ॲप्स डाउनलोड करून त्याचा पूर्ण कायापालट करता येतो. तो एक खिशात मावणारी मोठी लायब्ररी किंवा युनिव्हर्सल ई-रीडर बनू शकतो. जुन्या गेम्सचा आनंद घेण्यासाठी रेट्रो गेमिंग कन्सोल बनू शकतो किंवा अगदी सुरुवातीच्या आयपॉडसारखा कोणताही व्यत्यय न आणणारा म्युझिक प्लेअर देखील बनू शकतो. इथे एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना समजून घेण्यासारखी आहे. लहान मुलांच्या स्क्रीन टाईमबद्दल सध्या अनेक मतप्रवाह आहेत. परंतु गुगलने टीचर अप्रूव्ड म्हणजेच शिक्षकांनी प्रमाणित केलेलं एक खास बॅच सुरू केलं आहे. आपला जुना आणि टिकाऊ फोन ज्याचे पैसे आपण आधीच वसूल केले आहेत, अशा फोनवर ही विशिष्ट ॲप्स लोड करून दिल्यास ते मुलांसाठी एक अतिशय सुरक्षित आणि उपयुक्त शैक्षणिक साधन बनू शकतं. यात फोन खराब होण्याची किंवा तुटण्याची भीतीही अगदीच कमी असते. ठीक आहे, आता यात थोडं आणखी पुढे जाऊया. आपली पुढील श्रेणी आहे प्रवासातील उपयुक्त साधने. जुने फोन्स डेटा प्लॅनशी जोडलेले नसतानाही रस्त्यावरील प्रवासात किती महत्त्वाची भूमिका बजावतात ते आता पाहूया.
हा 911 किंवा आपल्याकडील कोणताही आपत्कालीन नंबर अतिशय महत्त्वाचा आहे. टेलिकॉम नियमानुसार सेल्युलर कंपन्यांना उपलब्ध असलेल्या कोणत्याही नेटवर्कचा वापर करून आपत्कालीन कॉल्स जोडणं बंधनकारक असतं. याचाच अर्थ केवळ चार्ज करून गाडीच्या डॅशबोर्डमध्ये किंवा ग्लोब बॉक्समध्ये ठेवलेला एक जुना फोन कठीण प्रसंगात खऱ्या अर्थाने एक लाईफलाईन ठरू शकतो. यात जुन्या फोनच्या मदतीने गाडीसाठी एक उत्कृष्ट कार कमांड सेंटरसुद्धा बनवता येतं. ऑफलाईन मॅप्स वापरल्यास कोणत्याही डिजिटल व्यत्ययाशिवाय आपण इच्छित स्थळी सहज पोहोचू शकतो. तसेच जुने व्हिडिओज डिलीट करून सतत नवीन रेकॉर्डिंग करणाऱ्या सायक्लिकल डॅशकॅम ॲप्समुळे वाहनाची कायमस्वरूपी सुरक्षा अगदी सहज सुनिश्चित करता येते. आता ह्या सादरीकरणाचा विस्तार थोडा वाढवूया आणि शेवटच्या श्रेणीकडे वळूया, जागतिक कल्याणासाठी योगदान देणे. एक निरुपयोगी समजून फेकून दिलेला फोन संपूर्ण जगावर कसा सकारात्मक प्रभाव पाडू शकतो हे पाहणं खरोखरच थक्क करणारे आहे. बर्कले ओपन इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नेटवर्किंग कम्प्युटिंग म्हणजेच बोईंग हा एक असा भन्नाट प्रकल्प आहे जो वैज्ञानिक संशोधनासाठी स्मार्टफोनची न वापरलेली संगणकीय शक्ती वापरतो. कोणीही व्यक्ती त्यांच्या जुन्या फोनची ही अतिरिक्त ताकद अगदी सहज दान करू शकते. याचा उपयोग अवकाशातील पल्सार्स शोधण्यासाठी किंवा नवीन वैद्यकीय उपचारांच्या विकासासाठी मदत करण्यासाठी होऊ शकतो. हे खरंच अद्भुत आहे. आणि हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की आपल्या विशिष्ट गरजा आणि त्यासाठी उपलब्ध असलेली ॲप्स यांची सांगड कशी घालायची. सुरक्षितेसाठी प्ले स्टोअरवरील ॲप्स, विज्ञानासाठी BOINC, डिजिटल फोटो फ्रेमसाठी फोटो आणि डॅशकॅमसाठी डेली रोड्स वॉयाजर. आपल्या गरजेनुसार योग्य ॲप निवडून एका जुन्या डिव्हाइसला कसं पुनरुज्जीवित करता येतं याचं हे एक परफेक्ट उदाहरण आहे. आणि समजा तो जुना फोन स्वतःसाठी वापरायचाच नसेल तर तो कचऱ्यात फेकून देण्यापेक्षा दान करणं हा एक खूप चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे. फोन दान केल्याने त्यातील घातक शिसे आणि पारा यांसारखे पदार्थ पर्यावरणात मिसळत नाहीत. या व्यतिरिक्त गरजू लोकांना संपर्कासाठी एक साधन मिळतं आणि प्राणी निवारा किंवा इतर धर्मादाय संस्थांना मदत करण्यासाठी काही निधी उपलब्ध होऊ शकतो. आता आपण अगदी शेवटकडे आलो आहोत. खऱ्या अर्थानं एक शक्तिशाली सुपर कम्प्युटर सध्या एका ड्रॉयरमध्ये पडून आहे हे माहीत असताना त्याचं हे दुसरं जीवन नक्की कसं असेल याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. आशा आहे की ही माहिती पाहिल्यानंतर ते जुने फोन्स बाहेर काढून त्यांना एक नवीन आणि उपयुक्त रूप देण्याची प्रेरणा आपल्याला नक्कीच मिळेल.